जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. शिंदे गट, भाजप आणि अजितदादा गट यांची ही जी काही युतीचं सरकार आहे, या युतीच्या सरकारच्या नसत्या जागेचं दुखणं होऊन बसलेली आहेत काही लोक. मग ते छगनदादा असतील आपले, भुजबळ, किंवा मग अमोल मिटकरी. ज्या विचारसरणीला आयुष्यभर विरोध करून आणि जी फुटीरवादी विचारसरणी जोपासून आपण मोठे झालेलो आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला पद आणि आजची ही सवंग प्रसिद्धी मिळालेली आहे, त्या विचारसरणीची प्रताडणा करून ज्या विचारसरणीच्या विरोधात आपण कायमस्वरूपी जीवनभर भांडलो, त्याच्यातच प्रवेश करणे हा त्यांचा वैचारिक पराभव आहे, अशा पद्धतीची मांडणी मी काही दिवसांपूर्वी केली होती. भाजपा एक मोठा पक्ष आहे, त्याची विचारसरणी सर्वांना माहिती आहे. आयुष्यभर त्याच्या विरोधात कुकलून आपण त्यांच्यासोबत जाऊन जेव्हा सत्तेत बसतो तेव्हा आपला वैचारिक पराभव आहे, सामान्यतः ही गोष्ट लक्षात येते. पण आता दुर्दैवाची गोष्ट अशी होऊन बसलेली आहे भाजपासाठी की भाजपाने या लोकांना सत्तेत सोबत घेऊन कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि त्याने हागून भरवला दरबार. अशी वैचारिक हागवण लागलेली लोक तुमच्याच विचारसरणीवर भारी पडत आहेत आणि तुमच्याच पक्षाचा झेंडा हातात घेऊन तुमच्याच बाजूला बसून त्यांची तीच विचारसरणी रेटत आहेत आणि त्यांनी हे जे हागून ठेवलेलं आहे ते तुम्हालाच निस्तरायचं आहे. भलेही मतांच्या स्वरूपात तुम्हाला त्याचा काही फरक जाणवणार नाही, पण आज ज्या पद्धतीचं विष ही लोक पेरत आहेत, ती विषवल्ली भविष्यात खूप मोठी होणार आहे आणि ती वाढतच जाणार आहे, ज्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. आज यांनी जी ही बीजे पेरलेली आहेत ना, त्याचा वटवृक्ष होणार आहे एक दिवस. जरीही आज आपल्याला असं दिसत असेल आपण आज सत्तेत बसलेलो आहे आणि सत्तेत बसलेलो असल्यामुळे आपल्याला असं वाटत असेल कदाचित की यांच्या ह्या अशा कृतींमुळे, ज्या पद्धतीच्या कृती अमोल मिटकरी सारखी लोक करत आहेत, रावणाचं उदात्तीकरण करून किंवा रावण दहनाच्या विरोधात भाष्य करून, तुम्हाला असं वाटत असेल की याने काही फरक पडणार नाही. पण एक कायमस्वरूपी लक्षात ठेवा, दारूचा अंमल हा औषधीपेक्षा लवकर होतो आणि दुधापेक्षा विष लवकर त्याचा परिणाम दाखवतं. हे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. त्यांना काही फरक पडत नाही की बाबा हे विचार मांडणारा व्यक्ती किती दळभद्री, किती बाजारू आणि किती निर्बुद्ध असेल. मिटकरीने मांडलेले मुद्दे सगळे ते खोडून काढायला 10 मिनिटं पुरेशी आहेत, त्याला प्रतिवाद करायला 10 मिनिटं पुरेशी आहेत. 10 मिनिटं त्याचा पूर्ण एजेंडा उलथून टाकू शकतो आणि मीच नाही, कोणीही उलथून टाकू शकतं. मूळ रामायणाची प्रत घ्या, त्यामध्ये रावणाचं चारित्र्य बघा आणि त्या रावणाच्या चारित्र्याला बघितल्यानंतर तुम्ही आज ही जी रावणाची पूजा मांडलेली आहे, भलेही 400 वर्ष जुनी रावणाची मूर्ती अकोल्यातल्या एखाद्या गावात आपल्याला मिळत असेल, तिथे त्या गावापुरती त्याची पूजा होत असेल, पण ह्या विचाराला वैश्विक करण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे आणि ज्या पुस्तकाचं नाव शरद तांदळेच्या रावण राक्षसांचा राजा आपण घेतलेलं आहे, त्यामध्ये ज्या रावणाच्या चरित्र्याचं महिमा मंडन आपण करत आहोत. मी मागेही मांडलंय की त्या पुस्तकामध्ये 1000 दोष आहेत. ते पुस्तक इतकं निराधार आहे की त्याला कुठले आधार आपण घेतलेले आहेत त्या पुस्तकासाठी, की ज्या पद्धतीने त्या पुस्तकामध्ये रावणाच्या आईवर बलात्कार झालेला आहे, त्याचा बदला त्याने बलात्कार करून घेतलेला आहे, ज्या पद्धतीने बलात्काराचं तिथे एक पद्धतीचं समर्थन झालेलं आहे, ज्या पुस्तकाला महिलांनी मिळून जाळायला पाहिजे, की यामध्ये बलात्काराचं इतकं जास्त उदात्तीकरण केलं जातंय, त्याच पुस्तकाला आज पुरोगामी महिला ज्या पद्धतीनं पाठिंबा देत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे शोकांतिका आहे या महाराष्ट्राची की अशा पद्धतीचं साहित्य वाटल्या जाते, वाचल्या जाते आणि त्या साहित्याला आधार बनवलं जातं. बरं, त्या राक्षसांचा राजा रावणच्या पुस्तकामधला रावण सुद्धा हा दशग्रंथी ब्राह्मणच आहे. मग तो आदिवासींचा पूर्वज कसा झाला? याच्या मागे काय लॉजिक आहे? ज्या पुस्तकाचा रेफरन्स आपण त्या आदिवासी समाजाच्या भावनांना त्यांना हे करण्यासाठी आपण देतो की बाबा ह्या लोकांचा राजा तो होता आणि त्याच्यामुळे आपण त्यांना हे करायला पाहिजे, रावणाचं चरित्र उत्तम होतं आणि ते मी राक्षसांचा राजा रावण या पुस्तकातून घेतलं आहे. त्या पुस्तकाचा जर तू रेफरन्स घेत असशील तर त्या पुस्तकामधला जो रावण आहे तो ब्राह्मण आहे आणि तू ज्या आदिवासी लोकांमध्ये गेलेला आहे त्या लोकांची मान्यता तो त्यांचा राजा आहे अशी आहे. मग हे सांगड आपण कशी बसवू शकतो? बरं, एखाद्या जनसमुदायाच्या मान्यतेचा आदर आहे, पण तो त्या गावापुरता आणि त्या परिस्थितीपुरता. तू म्हणतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा सगळीकडेच रावण दहन बंद झालं पाहिजे. ही जी परंपरागत पूर्वीपार चालत आलेली जी परंपरा आहे, जे वाल्मिकी रामायणातला जो रावण आहे, आपल्या देशामध्ये प्रत्येकाची पूजा केली जाते.
प्रत्येक राक्षसाची पूजा केल्या जाते. मग याचा अर्थ आपण प्रत्येक राक्षसाचं उदात्तीकरण करू शकत नाही. त्या ठिकाणी त्या वेळेमध्ये जर का याची पूजा होत असेल, याच्यापुरती, वेळेपुरती किंवा त्या क्षेत्रापुरती, ज्याला आपण एखाद्या क्षेत्र महिमा म्हणतो, की एखाद्या समजा स्थल महिमा असतो, क्षेत्र महिमा असतो, तिथे जाऊन त्याची पूजा करणे. जसं शनी महात्म्य आहे, की बाबा शनी शिंगणापूरला जाऊन शनीची पूजा करावी. पण याचा अर्थ शनीची पूजा कुठेही करू नये. प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये शनीची मूर्ती बसून त्याची उपासना करू शकत नाही. आपल्या देशामध्ये जर तुम्हाला तुमचा धर्म समजून घ्यावा लागेल, त्याच्या मर्यादा समजून घ्याव्या लागतील. जेव्हा आपण सार्वजनिक जीवनामध्ये येतो, तेव्हा रावण हा खल प्रवृत्तींचं प्रतीक आहे आणि त्या स्त्रीचा अपमान करणारा, स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या ह्या पात्राचं दहन झालं पाहिजे. दुराचारी आणि अहंकारी, अनाचारी हा रावण आहे, याचं दहन झालं पाहिजे. ही भावना त्याच्या मागे आहे. ही एक चांगली सात्विक भावना आहे. प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्या प्रभू रामचंद्रांच्या चारित्र्याला अजूनही उजाळा देणारं हे रावण दहनाचा हा तो कार्यक्रम असतो. पण त्याच्या विपरीत जाऊन जर का ज्या व्यक्तीने स्वतःच्या घरामध्ये त्याच्या वडिलाच्या समाधीवर विठ्ठलाची, पांडुरंगाची मूर्ती बसवलेली आहे, जिथे स्थानिक वारकऱ्यांचा विरोध झालेला आहे, की पांडुरंगाची स्मशानामध्ये प्रतिष्ठापना होऊ शकत नाही. जरी स्मशानाला आपण वैकुंठ धाम म्हणत असू, तरी सुद्धा तिथे महादेवाची प्रतिष्ठापना करत असतात. तिथे विठ्ठलाची प्रतिष्ठापना करू नये. धर्माला फाट्यावर मारणारा हा व्यक्ती पुढे येऊन सांगतोय, की आम्हाला जुन्या काही गोष्टी खोडून काढायच्या आहेत, नवीन काही गोष्टी, त्याला काय आधार आहे, त्याला काय प्रमाण आहेत, ही धर्मामधली लुडबुड आम्ही का खपून घेतो, का सहन करतोय, आणि तेही भाजपासोबत जाऊन. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. जी लोक म्हणतात, की बाबा हा आमचा राजा होता, तुमच्या भावनांचा सन्मान आहे, तुम्ही त्याला राजा म्हणा, तुम्ही त्याचं उदात्तीकरण करा, पण तो तुमचा राजा होता हे तुम्ही दुसऱ्यांवर लादता कामा नये. हे जी लोक निवेदनं देत आहेत, आणि मुळात हे खरोखर आदिवासींची भावना आहे का? मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की मी स्वतः एका आदिवासी गावात माझा जन्म झालेला आहे. त्या गावामध्ये किती राम नावाची मुलं आहेत, मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. म्हणजे माझ्या संपर्कातले माझ्या कित्येक मित्रांचं नाव तुलाराम आहे, काशीराम आहे, दयाराम आहे, स्वतः एक राम आहे, रामविलास आहे. त्या गावामध्ये इतके राम नावाची मुलं असताना त्या गावामध्ये असं कोणीच म्हणत नाही. मी स्वतः त्या गावातून येतो, जिथे कोरकू वस्ती आहे, जिथे कोरकू समुदाय आहे. तिथं जाऊन त्यांना सांगितलं होतं, की बाबा नाही, तुम्हाला कल्पना नाही तुमच्या इतिहासाची. तुमचा इतिहास असा होता. एक नवीनच काहीतरी इतिहास तिथे पेरला जातोय. तिथल्या लोकांना सांगितलं जातं, की रावण तुमचा राजा होता. आणि ही लोकं मिळून जर का एखाद्या ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये जाऊन, ते मग जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा कुठलंही कार्यालय असो, तिथे जेव्हा ही लोकं जाऊन निवेदन देतात, ते ज्या अधिकाऱ्याकडे ते निवेदन जाते, त्या अधिकाऱ्याचं सुद्धा हे कर्तव्य आहे, की तुमचं निवेदन मी स्वीकारतोय. पण ते निवेदन स्वीकारताना त्या निवेदनामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या गोष्टींचे तुमच्याकडे काही संदर्भ आहेत का? मुळातच ही निवेदन स्वीकारण्याची पद्धत सुद्धा आपल्या देशामध्ये बदलणं खूप गरजेचं आहे. ही पद्धत सुद्धा बदलल्या गेली पाहिजे. त्याला एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे, की हे जेव्हा आपण निवेदन स्वीकारतो, त्या निवेदनाच्या भविष्यात काय परिणाम होऊ शकतात? एखाद्या विषयाच्या संदर्भात जेव्हा एक निवेदन दिलं जातं, त्या निवेदनाच्या संदर्भात दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये बातमी छापून येते आणि त्याच पद्धतीचा ग्रह संपूर्ण समाजाचा होऊन जातो. आज निवेदन दिलं, की रावण दहन करू नये, अन्यथा आम्ही त्याच्यावर कारवाई करू. ते फक्त निवेदन असतं. पण लोकांना असं वाटतं, की बाबा आपण दहन केलं तर ती कारवाईच होणार, आणि ही गोष्ट सत्य आहे, ही गोष्ट खरी आहे, की खरोखर रावण हा खूप महान राजा होता, खरोखर हा आदिवासींचा पूर्वज होता, वगैरे वगैरे. या गोष्टींवर लोकांचा विश्वास बसायला लागतो. निवेदन घेणाऱ्या अधिकाऱ्याला सरकारनेच त्या सूचना द्यायला पाहिजेत, की तुम्ही ह्या निवेदनाचे संदर्भ द्या. मध्यंतरी टिपू सुलतानचं बॅनर काढण्यासाठी एक हिंदुत्ववादी संघटनेची लोकं खामगावला पोलीस ठाण्यात गेली. तर तिथून मला फोन आला, की म्हणे दादा, ह्या पोलिसांना म्हणे टिपू सुलतान हे खलपात्र होतं किंवा वाईट व्यक्ती होता किंवा त्यांनी हिंदूंचा नरसंहार केला, याचे पुरावे पाहिजेत म्हणे. मी गजानन भास्कर मेहेंदळेंचं टिपू सुलतानवरचं एक अख्खं पुस्तकच त्यांना पुराव्याच्या स्वरूपात त्यांना हे पाठवलं, त्याचे फोटोकॉपीज पाठवल्या काही. आणि तेव्हा माझ्या डोक्यात हा विचार आला, की पोलीस प्रशासन जेव्हा हिंदुत्ववादी त्यांच्याकडे तक्रार घेऊन जातात, तेव्हा पुरावे मागतात. पण मुळात प्रशासनावर आमच्या हिंदुत्ववादी सरकारची पकड आहे का? इथूनच आमचा खरा प्रश्न सुरू होतोय. या प्रशासनावर आमची पकड नाहीये. त्याचा कुठल्या नक्षली संघटनेसोबत काही संबंध आहेत का, लागेबांधे आहेत का, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. अरे, जर का तुम्ही अशा पद्धतीचं काम करणार नाही, तर फुटीरवादी संघटनांचं फावेल अशामुळे. म्हणजे एरवीच का ते पुण्यातून नक्षली भरती होत आहे का? एरवीच पुण्यातून पोरं नक्षलवादी मूव्हमेंटमध्ये जातात का? पुण्याचा आणि नक्षलवादी मूव्हमेंटचा काय संबंध आहे? कसे काय आमच्या पुण्यातली पोरं नक्षलवादी मूव्हमेंटमध्ये गेली, तिथे जाऊन कमांडर झाली? आमच्या ह्याच अशा मूर्खपणामुळे, की बाबा ह्याच अशा चळवळी आहेत आणि ह्याच अशा संघटना आहेत, ज्या नक्षलवादी विचारसरणीला खतपाणी घालतात.
ज्या नक्षलवादी विचारसरणीशी मिळत्या जुळत्या आहेत, ज्या समाजामध्ये फुटीरवादी विचार पेरतात, ज्या समाजामध्ये विद्वेष पेरतात, ज्या समाजामध्ये असंतोष पेरतात, ज्या समाजामध्ये प्रस्थापित आणि विस्थापित आहे रे आणि नाही रे असा भेद निर्माण करतात, हाच समाजवाद आहे आणि हाच समाजवाद माझ्या देशासाठी घातक आहे. इथूनच रक्तरंजित क्रांतीची सुरुवात होणार आहे. इथूनच गौतम नवलखासारखी लोक, इथूनच वरावरा रावसारखी लोकांनी हातात शस्त्र घ्यायची, रक्तरंजित क्रांती करायची. इथूनच आनंद तेलतुंबडे सारखे लोक ह्या पद्धतीच्या घोषणा देत असतात, ह्या पद्धतीची भाषणं करत असतात, ह्या पद्धतीचं साहित्य लिहित असतात आणि ह्या पद्धतीचं साहित्य समाजामध्ये पसरवत असतात. आपण एक विचार केला पाहिजे. चक्रव्यूह नावाचा एक नक्षलवाद्यांच्या जीवनावरचा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये अर्थातच नक्षल्यांची बाजू मांडलेली आहे. पण त्याच्यामध्ये एक एक सीन आहे. त्या सीनमध्ये गिनती चालू असते आणि गिनती चालू असताना त्या आदिवासी पोरांना 20च्या पुढे तो 21 म्हणतो. तिथे गेलेला हे असतो अ, देवल कुटुंबातला अभय देवल आणि अभय देवल 21 म्हणतो. तर ते म्हणतात 21 म्हणू नको, तू परत 1 पासून सुरू कर. तर तो म्हणतो का? तर म्हणते आमच्या पोरांना 20च्या पुढे गिनती येत नाही. तर तो म्हणतो अरे वाह! माव माहीत आहे, लेनिन माहीत आहे, क्रांती माहीत आहे, सगळंच माहीत आहे, पण 20च्या पुढे 1-2 येत नाही. दुर्दैवानं हीच परिस्थिती आहे. अज्ञानी वर्गाला खूप लवकर संभ्रमित केलं जाऊ शकतं. ज्या पोरांनी कधी काही वाचलंच नाही, ज्यांना माहीतच नाही की वाल्मिकी रामायण काय आहे. यांनी ही जी थेअरी मांडलेली आहे, रावण हा तुमचा राजा होता, ही कुठल्या संदर्भातून, कुठल्या याच्यातून आलेली आहे. त्या पोरांना भरकटवणं खूप सहज शक्य असतं, सहज सोपी असतं. त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो पाहिजे. किंबहुना आम्ही त्यांच्यापर्यंत जर पोहोचू शकत नसेल, तर त्यांच्यापर्यंत जी लोकं संघटनेच्या नावाखाली पोहोचत आहेत, त्या लोकांचं व्हेरिफिकेशन करणं हे आमचं काम नाही आहे का? अशा पद्धतीने जर का तुमचे नेते, सत्तेत बसलेली तुमची लोकं, जर का त्या लोकांच्या ह्या विचारसरणीला जाऊन खतपाणी घालत असतील, तर तुम्हालाच या देशामध्ये गृहयुद्ध पेटवायचं आहे का? असा विचार आमच्यासारख्या लोकांच्या मनामध्ये येतो. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की आमचं प्रशासन ढिम्म आहे. आमचं प्रशासन याबाबतीत एकदम निर्लज्ज आहे, बेशरम आहे. अशा कुठल्याही पद्धतीकडे आम्ही त्याच्याकडे खूप गमतीशीररित्या पाहतो. मी ह्या थंबनेलसुद्धा एकदम गमतीशीर असं याच्यासाठी टाकलेलं आहे, की आमच्या लोकांना मनोरंजनाची खूप सवय आहे. आमच्या लोकांना चीप मनोरंजन पाहिजे. मनोरंजनासाठीच आम्ही जगतो आणि मनोरंजनालाच आम्ही हिंदुत्व समजतोय. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे. ज्या देशामध्ये एल्विस यादव सारख्या लोकांना करोडोचे फॉलोअर्स असतात आणि वैचारिक मांडणी करणाऱ्या लोकांचे व्हिडिओसुद्धा ढुंकूनही पाहिल्या जात नाहीत. ज्या देशामध्ये एक मुलगा जाऊन सांगतो, मी परवा एक व्हिडिओ बघितला, की मला आज भारत-पाकिस्तान मॅच होती आणि मला सीनियरनी सुट्टी दिली आणि ते मी राजीनामा देऊन आलो आणि त्याच्या खाली कमेंट असतात, व्हेरी गुड, कीप इट अप, वाह! मेरा देश महान. क्रिकेट पाहणं, भारत-पाकिस्तान मॅच पाहणं हे तुमची जर का देशभक्ती या देशामध्ये दाखवत असेल आणि पोटापाण्याच्या धंद्यापेक्षा तुम्हाला क्रिकेट जर का मोठा वाटत असेल आणि क्रिकेटचा देव आणि क्रिकेट हा धर्म जर का तुमच्यासाठी होऊन बसत असेल, त्या देशाच्या तरुणांकडून मी काय अपेक्षा करू शकतो? त्या देशाच्या सरकारकडून मी काय अपेक्षा करू शकतो? हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे अशा पद्धतीचं जे लांगुल चालन होतं हे अत्यंत दुर्दैवी आहे. एक मीटिंग बसवा, समिती घ्या. त्या समितीमध्ये अशा पद्धतीचे कागदपत्र मागा, अशा पद्धतीचे संदर्भ मागा आणि का रावण दहन होऊ नये आणि का रावण हा राक्षसांचा राजा हा तुमच्यासाठी श्रेष्ठ होतो? का तो मूलनिवासांचा राजा होतो? याचे सप्रमाण आम्हाला संदर्भ द्या आणि त्याचं सप्रमाण खंडन करायला तशा पद्धतीची लोकं तिथं बोलवा आणि हा विषय मिटवा. हे करण्याच्या ऐवजी जर का आम्ही लांगुल चालनासाठी आणि मतांच्या राजकारणासाठी अशा गोष्टींना, अशा प्रवृत्तींना खतपाणी घालत असू, तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही. बोलायला खूप काही आहे, पण तुर्तास एवढंच. म्हणून हा भाजपाने ज्या कावळ्यांच्या हातात जो हा कारभार दिलेला आहे, त्यांनी हे जे हागवून ठेवलेलं आहे, हे भविष्यात सर्वांनाच भारी जाणार आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.